आणि यानंतर आता घेऊयात टॉप 9 बातम्यांचा वेगवान आढावा। सुरुवात करूयात राजकीय टॉप 9 बातम्यांनी। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची तयारी सुरू। मातोश्रीवर रणनीती ठरली। 12 उपनेत्यांवर विधानसभा निहाय जबाबदाऱ्या। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजले तर मुंबई पालिका वगळता इतर सर्व महापालिकांची प्रभाग रचना बदलण्याचे आदेश। प्रभाग रचना करताना 4 पालिका सदस्य हवे अशी तरतूद। पालिका निवडणुकांसाठी आम्ही सर्व तयारी केली आहे। कुठे वेगळं लढायचं, कुठे युतीत याचा अंतिम निर्णय ठाकरे घेतील, संजय राऊतांची माहिती। आता खरी लढाई ही पुढच्या महिन्यात आहे। दरम्यान पुढच्या काही महिन्यात महापालिका, जिल्हा परिषदा, नगर परिषदा यासह नगरपालिका निवडणुकीत जीवाचं रान करा, अजित पवारांचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना आदेश। अजितदादा स्वतःवरील कारवाईतनं वाचण्यासाठी सत्तेत गेले। जनतेची सेवा हे सगळं ढोंग। खासदार संजय राऊतांचा अजित पवारांवरही निशाणा। एकट्यानं निवडणुका लढायच्या की कुणाला सोबत घ्यायचं हे ठरवू। पक्षाच्या 26व्या वर्धापन दिनी शरद पवारांचं विधान, तर जिल्ह्यांमधील नेतृत्वाशी चर्चा करून भूमिका घेणार असंही स्पष्टीकरण। कोण कुणासोबत जाईल माहिती नाही, पण मुंबईतली परिस्थिती मी जाणतो। मुंबई महापालिका महायुतीलाच मिळणार आणि महापौर महायुतीचाच होणार। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चांवर फडणवीसांचा दावा। अजित पवार निधी देत नाही असं काही जण म्हणतात। निधीचे पैसे मी काय खिशात घेऊन बसलोय का? अजित पवारांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना अप्रत्यक्षपणे सुनावलं, तर सामाजिक न्याय विभागाला मागील अर्थसंकल्पापेक्षा 41% निधी वाढवून दिल्याचंही स्पष्टीकरण। महायुतीमध्ये सगळं चांगलं चाललंय। 15 आमदार आमच्या संपर्कात, नारायण राणेंचा दावा। मात्र ते कोणत्या पक्षाचे आहेत याचं उत्तर देणं त्यांनी टाळलंय।